देशातील पूर्वांचल भाग असलेल्या आसाम, मिझोरम, मणिपूर आणि नागालँड या भागातील विद्यार्थ्यांना देशभरातील इतर ज्या राज्य आहेत त्यांची माहिती व्हावी, त्यांची जी संस्कृती आहे ती माहिती व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या यात्रेचं आयोजन केलं। राष्ट्रीय एकात्मता यात्रा असं या यात्रेचं नाव आहे आणि आपण बघू शकतो विविध राज्यातील मणिपूर, मेघालय, नागालँड इतर जे राज्य आहेत त्या राज्यातील हे सगळे विद्यार्थी आहेत। त्यांच्या पारंपरिक पोशाखात हे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नेमकं ही यात्रा कशासाठी आहे, काय याचं वैशिष्ट्य, हे सगळं आपण या विद्यार्थ्यांकडे जाणून घेणार आहोत। क्या कहेंगे आप ये जो यात्रा के बारे में, आप कहाँ से है और क्या नाम है? फर्स्ट ऑफ ऑल नमस्ते सभी को। मेरा नाम दिल्ली शल्ला है और मैं मेघालय से आई हूँ। एंड दिस टूर इज कॉल्ड सिल टूर, स्टूडेंट एक्सपीरियंस इन इंटरस्टेट लिविंग, organized by अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। So basically it is give opportunity to all the students from northeast to travel all across Bharat, and it is an national integration cultural exchange program. So total 247 students from all across northeast have participated in this SIL tour, and they have been divided into 8 particular group, and the 8 particular group have been given the name by freedom fighter of northeast. So our group is group 6, and this group name is Shanti Ghosh group. So total 28 of us, along with a co-coordinator and coordinator, 11 girls from different state, and 17 boys. नक्की काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, नेमका त्यांचा अनुभव कसा है हे जाणून घेऊयात। व्हाट इज योर नेम एंड क्या कहोगे इस बारे में? यात्रा में आप महाराष्ट्र में भी आए हुए हैं, क्या कहेंगे? सबसे पहले मैं अपना नाम बताना चाहूँगा। मेरा नाम लियो मनु है, मैं अरुणाचल प्रदेश से आया हूँ और ये हमारा पहला डेस्टिनेशन था हमारे सिल टूर का। और ये डेस्टिनेशन में हमें बहुत ही सामान और हमें अपनापन मिला इस ये डेस्टिनेशन में। हम 22 मॉर्निंग को वहाँ से निकले थे, गुवाहाटी से निकले थे, और हमें यहाँ लगभग पहुँचने में 2 दिन 3 दिन ऐसे कुछ लग गए। तो हमें यहाँ में बहुत अच्छा से मैंने वेलकम किया गया है हमारे यहाँ के लोगों के द्वारा। हमें बहुत प्यार मिला है यहाँ के लोगों के द्वारा, हमें बहुत सामान मिला है यहाँ के लोगों के द्वारा। हम ट्रेन से उतरे थे तब समय हम बहुत 2 बजे ऐसे समथिंग में हम लोग ट्रेन से उतरे थे यहाँ पे। तो हमने गेस नहीं किया कि हमें इतना ज़्यादा आदमी, ज़्यादा मात्रा में हमें रिसीव करने के लिए लोगों का यहाँ पे भीड़ देखने को मिला। तो हमें बहुत ग्रैंड वे से रिसीव किया गया, हमें बहुत अच्छा लगा, हमारे मन को बहुत ही चैन मिला, सुख मिला। नक्कीच अजून काही विद्यार्थी देखील आपल्यासोबत। दादा काय सांगाल, आपण मराठी आहात आणि आपण त्या भागांमध्ये सध्या काम करत आहेत, काय एकंदरीत यात्रेतून काय साध्य होणार आहे? सर्वप्रथम नमस्कार आणि मणिपूरमध्ये तुम्हा सर्वांना फ्रॉम विशेषतः या यात्रेचं जे महत्त्व आहे, ही एक एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता यात्रा आहे जी नॉर्थ ईस्टच्या विद्यार्थ्यांना भारतच्या अन्य राज्यांचे जे कल्चर आहेत, जी तिथली संस्कृती आहे, त्या संस्कृती माध्यमातून आपण त्यांना तिथल्या संस्कृतीचं दर्शन करत आहे आणि त्या माध्यमातून आपण दर्शवतोय की भारतातल्या विविध राज्यांची संस्कृती आणि नॉर्थ ईस्टची संस्कृती ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जरी साजरी केली जात असली तरी त्यांची जी मूळ ज्या आहेत ते एक सारखंच आहे आणि जवळजवळ सर्व जे आहेत पृथ्वीशी जे आहेत पृथ्वीपूजक आहेत किंवा निसर्गांच्या सोबत जोडलेलं नातं असलेलं आहे। तर हे जे आले आहेत नॉर्थ ईस्टचे सर्व विद्यार्थी, हे भारताच्या या सर्व राज्यांमध्ये जाऊन नॉर्थ ईस्ट भारतमध्ये आपल्या देशाची जे एकात्मता आहे, ह्या एकात्मतेला एक मोठ्या प्रमाणात पुढे नेईल आणि एकच ध्येय आहे की एक भारत, एक कल्चर, एक संस्कृती, एक जन, एक मन, या भावनेतून या यात्रेची सुरुवात झाली आहे आणि पुढेही चालू राहील। नक्कीच भारत हा एक आहे, जरी राज्य वेगवेगळे असले, खाद्यपदार्थ वेगवेगळे असले, इतर संस्कृती वेगळी असली तरी आपण भारतीय म्हणून एक आहोत, असा संदेश देखील या यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या वतीनं देण्यात येत आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।